आणि पुढची बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणी संदर्भात मधली। आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा ठाकरे सेनेचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे। यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमचा विश्वास गमावला, आमदारांना अपात्र ठरवण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे, त्यांनी निर्णय घ्यावा असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलेला आहे। तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण सोपवू नका असा सुद्धा युक्तिवाद कामत यांनी केलाय। विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही आणि ते त्यांनी मांडलेलं आहे। आता यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशा पद्धतीने न्याय देता येईल। पुन्हा इलेक्शन कमिशन कडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत। इलेक्शन कमिशन कडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला आमदार अपात्रता प्रकरणात तू तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी त्याच्याकडे एवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत, त्याच्यामुळे कोणच काम करत नाही। आणि आता ते या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या, उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या। त्याच्यामुळे आजची पण आर्ग्युमेंट जी त्यांनी केली याच्यात त्यांनी शेवटी हे सांगितलं नाही की 2018ची कॉन्स्टिट्यूशन जी आहे घटना ती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली की नाही याबद्दल हे लोक बोलायला तयार नाहीत।